नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. पूना गाडगीळ आणि सन्स प्रस्तुत जय गणेश, पॉवर्ड बाय माणिकचंद ऑक्सिरिच, स्पेशल पार्टनर माणके हिअरिंग सर्व्हिसेस आणि पूर्वाचे सेवन. या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आणि आता थेट जाऊयात पुण्यामधल्या विसर्जन मिरवणुकीत. पुण्यामध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीचा उत्साह दिसतोय. दिवस मावळल्यानंतर आता विद्युत रोषणाईमध्ये गणरायाचं रूप आणखी खुलून दिसतंय. सकाळपासून गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे. आता दिवस मावळून गेलेला आहे, मात्र तरीही या उत्साहामध्ये, या ऊर्जेमध्ये कुठेही कमतरता दिसत नाहीये. गणपती बाप्पाची ही मूर्ती विसर्जनासाठी निघालेली आहे आणि तिचं तेज आणखी खुलून दिसतंय. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आता जी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे त्यामुळं आजूबाजूला प्रचंड घोषणा ऐकू येत आहेत. गणरायाचा जय जयकार ऐकू येतोय, ढोल ताशांचा गजर ऐकू येतोय. पुण्यामधल्या गणपती विसर्जन मिरवणुकीचं हेच तर खास वैशिष्ट्य आहे. दरवर्षी पारंपरिक पद्धतीनं गणरायाला निरोप देणं, बाप्पाला निरोप देणं आणि त्यासाठी प्रचंड मेहनत घेणं हे पुण्यामधल्या गणेश विसर्जन मिरवणुकीचं दरवर्षीचं वैशिष्ट्य आहे. याही वर्षी ते पाहायला मिळाले. गणरायाची अत्यंत सुरेख मूर्ती विसर्जनासाठी निघालेली आहे आणि पुणेकर उत्साहामध्ये, आनंदामध्ये बाप्पाला निरोप देत आहेत. अर्थात दरवर्षी जेव्हा बाप्पा येतो तेव्हा उत्साहाचं वातावरण असतं. विसर्जनाच्या मिरवणुकीतही तो उत्साह असतो, पण मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी बाप्पा आपल्याला सोडून चाललाय, पुढच्या वर्षी तो आता पुन्हा भेटीला येईल, त्याची हुरहुर प्रत्येकाच्या मनामध्ये असते. कुठेतरी आतमध्ये जाणवत असतं की बाप्पाला आपण निरोप देतोय म्हणून, पण तो पुन्हा येईल याची जी आशा असते, पुढच्या वर्षी लवकर येईल ही जी त्याला घातलेली साध असते, तीच पुढचं पूर्ण वर्षभर ऊर्जा देण्यासाठी पुरेशी असते. ही पुण्यामधल्या गणेश विसर्जन मिरवणुकीतली दृश्य आपण पाहतोय. आता संध्याकाळी विजेच्या लखलखाटामध्ये ही दृश्य आणखीन मनमोहक दिसत आहेत. गणराय पहिल्या मानाच्या गणपतींचं विसर्जन झालेलं आहे आणि आता हे बाकीचे सगळे गणपती हे विसर्जनासाठी हळूहळू मार्गस्थ होत आहेत. जो मार्ग आखून दिलेला आहे प्रशासनानं त्याच मार्गानं एक एक करत सर्व गणपती बाप्पा हे पुढे पुढे सरकत आहेत. सगळीकडून गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या हा एकच जयघोष ऐकू येते. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे फक्त पुण्यामध्ये दिसतं चित्र ते म्हणजे ढोल ताशा पथकांचं. अनेक दिवस बाप्पाचं आगमन होण्याच्या अनेक दिवस अगोदरपासून या ढोल ताशा पथकांची तयारी सुरू होते आणि ती जी सगळी तयारी केलेली असते त्याचं हे दृश्य स्वरूप म्हणजे विसर्जन मिरवणुकीतला त्यांचं सादरीकरण. मोठ्या संख्येनं ढोल ताशा पथकं या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होतात आणि त्यांचा आवाज हा या गणेशोत्सवाची परंपरा किती वर्षांची आहे हे सांगण्यासाठी पुरेसा असतो. कारण सार्वजनिक गणेशोत्सवाचं मूळ जिथे रोवलं गेलं ते शहर म्हणजे पुणेच होतं आणि याच पुण्यानं अनेक परंपरा घालून दिल्या आणि घातलेल्या परंपरा जपल्या सुद्धा. त्यामुळेच ढोल ताशा पथकं, लेझिम पथकं, त्यांचा एक विशिष्ट आवाज, त्यांचा एक विशिष्ट नाद, त्यांचा एक विशिष्ट गजर ही पुण्यामधल्या गणेशोत्सवाची खास ओळख राहिलेली आहे आणि तीच ओळख पुणेकर आजही जपताना दिसत आहेत. या ओळखीला साथ लाभते ती पुणेकरांची, गणेश भक्तांची, जे प्रचंड मोठ्या संख्येनं गर्दी करतात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी आणि जे देखावे 10 दिवस मंडपामध्ये पाहिलेले आहेत, ज्या बाप्पाला 10 दिवस मंडपात विराजमान होताना बघितलेलं आहे, त्या बाप्पाला निरोप देण्यासाठी पाणावलेले डोळे आणि बाप्पाचा जयघोष करणारा आवाज हे सगळं चित्र पुण्याच्या सध्या मिरवणूक मार्गावर आपल्याला दिसते.